कॉन्ट्रोवर्सीवरती जर आपण बोलायला गेलो तर त्याच्या आत्तापर्यंतच्या दोन सगळ्यात मोठ्या कॉन्ट्रोवर्सी आहेत. फिमेल कार्ड यूज केली रुचितानं, की तो असं कसं बायकांना हात लावून रात्री तो उठवतो, तुम्हाला माहित नाही का रात्री बायका कशा झोपलेल्या असतात वगैरे वगैरे. ती राखी सावंतचं प्रेम. आता ही कॉन्ट्रोवर्सीचा एक प्रकारे, कारण राखी सावंतचं खरं मनापासून प्रेम झालं होतं आरबीवर. मंडळी खरं मनापासून सांगा, आरबी म्हणजे राकेश हा खरंच एवढा चांगला खेळतोय की तो आत्तापर्यंत या गेममध्ये सर्वाइव्ह करायला लागलाय, किंवा विशाल जे परवा रडत होता की मी काहीच करू शकत नाही, काय करू, ते रडणं खरं होतं काय मगरमच्छ के आंसू होतं? म्हणजे या दोघांच्याबद्दल का बोलतोय, तुमच्या मनामध्ये ह्या दोघांच्यापैकी कोण विनर बनेल असं वाटतंय ना, ते मनापासून सांगायला विसरू नका. आणि हे दोघं सोडून देखील कोण वाटतं ते देखील या टॉपिकमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण बोलायचं आहे. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. बाय द वे, कमेंट करायला विसरू नका. एक कमेंट शड्डू मारून कमेंट करत जावा, तुम्हाला कोण आवडतंय आणि कोण आवडत नाही, त्यामुळे 100% कमेंट करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राकेश बापट म्हणजे आरबी आणि विशाल ह्या दोघांच्यापैकी कोण फेक आणि कोण चांगलं, किंवा कोण जिंकेल आणि कोण जिंकवलं जाईल, या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण काही की पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरती आपण बोलूया. सगळ्यात पहिला राकेशवरती बोलूया. आरबीचा जर गेम प्लॅन बघायला गेला तर आत्तापर्यंत त्याचा सगळ्यात जास्त सॉफ्ट गेम प्लॅन आहे. सॉफ्ट गेम प्लॅन म्हणजे काय, की तो कधीच गेममध्ये कधी रागाने वगैरे कधीच चार्ज करत नाही समोरच्यावरती, किंवा कधीच काही प्लॅन करताना काही गेम करताना कधीच असं ॲक्टिवली किंवा स्ट्रॉंगली कधी कुठल्या टास्कमध्ये गेम प्लॅन करत नाही. तो अगदी सॉफ्टली खेळतो, जेणेकरून लोकांच्या हृदयामध्ये जागा मिळेल त्या पद्धतीनं तो गेम खेळायचा ट्राय करतो, जेणेकरून लोक त्याला सॉफ्ट कॉर्नर कसा देतील हे विचार करून तो गेम खेळायचा ट्राय करतो. त्याच पद्धतीने कॉन्ट्रोवर्सीवरती जर आपण बोलायला गेलो तर त्याच्या आत्तापर्यंतच्या दोन सगळ्यात मोठ्या कॉन्ट्रोवर्सी आहेत. त्या दोन कॉन्ट्रोवर्सीमुळेच कदाचित आत्तापर्यंत आरबी या गेममध्ये टिकला आहे असं देखील म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. कुठल्या दोन कॉन्ट्रोवर्सी? सगळ्यात पहिला रुचिताचं वुमन कार्डवालं. तुम्हाला आठवत असेल सीझनच्या सुरुवातला एका एपिसोडमध्ये रुचितानं मेल फिमेलवरती एक गोष्ट बोलली होती की अनुश्री जी आहे ती बेडवरती झोपली होती आणि तिला उठवताना आरबी तिला म्हणजे हात लावून उठवत होता, आणि त्यावेळी तिनं फिमेल कार्ड यूज केली रुचितानं, की तो असं कसं बायकांना हात लावून रात्री तो उठवतो, तुम्हाला माहित नाही का रात्री बायका कशा झोपलेल्या असतात वगैरे वगैरे. त्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सीमुळं अख्ख्या सोशल मीडियावरून आरबीला एक खूप चांगला सपोर्ट मिळायला लागला, त्याला खूप चांगलं प्रेम मिळायला लागलं की तू अजिबात आरबी चुकीचा नाही आहेस, तुला हे चुकीचं ठरवलं जाते, किंवा एखाद्या मेलवरती एखाद्या पुरुषावरती जसं एखादे शिंतोडं उडवलं जातात तसंच त्याच्यावरती केलं की काय असं ऑडियन्सकडनं रिॲक्शन झालं होतं. आणि त्या कॉन्ट्रोवर्सीचा खूप जास्त फायदाच झाला आरबीला, कारण आरबीच्या सपोर्टमध्ये खूप मोठे कलाकार देखील आपल्या इंडस्ट्रीमध्ये आले होते. आम्ही देखील खूप सपोर्ट केलं होतं ॲज अ मेल पर्सन किंवा ॲज अ पुरुष म्हणजे काय, फिमेल आणि मेल बाबा सेम आहेत, खांद्याला खांदा, तर मग इथं पण खांद्याला खांदा तुमचा पाहिजे, या पद्धतीनं आम्ही देखील सपोर्ट केलं होतं. दुसरी कॉन्ट्रोवर्सी होती राखी सावंतचं प्रेम. आता ही कॉन्ट्रोवर्सीचा एक प्रकारे, कारण राखी सावंतचं खरं मनापासून प्रेम झालं होतं आरबीवर असं ती म्हणते, पण राखी सावंत या कॅरेक्टरवरती किती विश्वास ठेवावा आणि किती नाही हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. पण ती कॉन्ट्रोवर्सीमुळं एक पॉझिटिव्ह फेम किंवा एक लवेबल फेम हे आरबीला मिळालं होतं, की आरबीच्या मागं जी राखी सावंत सगळ्या घराला रडवते ती आरबीच्या मागं आहे, किंवा ती आरबीवरती प्रेम करते, ती रडते त्यासाठी, केस वगैरे कापून घेतली होती तिनं फक्त आरबीसाठी. त्यामुळे ते एक म्हणतात ना की मेल इगो म्हणता येत नाही, मेल प्रेम काय शब्द आहे पण ठीक आहे, मेल प्रेम जे आहे ते एक सिग्मा मेल टाईपचं एक त्याला एक पुश मिळाला होता गेममुळे. त्यामुळे या दोन कॉन्ट्रोवर्सीमुळं त्याला खूप जास्त फायदाच झाला असं आपण म्हणू. त्यानंतर तन्वी दीपाली प्रभू हे बाहेर सपोर्ट करतात, दीपाली घरामध्ये सॉरी अजून, पण तन्वी दीपाली प्रभू हे खूप सपोर्ट करतायत. त्यांचा काटा ग्रुप होता, काटा ग्रुप, त्यामुळे त्या काटा ग्रुपचे सदस्य असल्यामुळे त्याला खूप सपोर्ट करतायत. प्रभू घराच्या बाहेर येऊन देखील तन्वीला वगैरे खूप सपोर्ट करतोय. त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा आरबीला 100% होत आहे. त्याच प्रमाणे सॉफ्ट कॉर्नर हा एक खूप मेजर पॉईंट आहे. सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काय, घरातल्या वस्तू तोडाफोडी, म्हणजे आपल्या घरात एक पोरगा असतं बघा, जे की खूप गोंडस असतं, खूप चांगलं असतं, पण राग आला की ते स्वतःवरती राग काढतं किंवा स्वतःच्या घरावरती स्वतःच्या वस्तूंच्या वरती राग काढतं, त्या पद्धतीचं एक पोरगा आहे. म्हणजे घरातल्या वस्तू तोडाफोडी करणं, जरी तोडाफोडी केली तरी पण त्याला सॉफ्ट कॉर्नर दिला जातो, जस्ट बिकॉज ऑफ एक घरातला दादा माणूस, एक दादा असतो ना आपला, अरे दादा आमचा शहाणा नाही रे, अरे यार त्याच्या मनाचा विचार करा रे, दादाला वाईट वाटेल रे, दादा आपला किती विचार करतो, तसं त्या पद्धतीचं त्याला एक इमेज दिलं जातं, त्याला एक सपोर्ट केला जातो. आणि त्यामुळं एक सॉफ्ट कॉर्नर गेममध्ये दादाला त्यांच्या म्हणजे आरबीला हा आत्तापर्यंत मिळत आला आहे. हे जे की पॉईंट होते हे की पॉईंट तुम्ही देखील विचार करा, आणि हे सुटले असतील काय तर तुम्ही देखील कमेंटमध्ये दादाला सपोर्ट करायला विसरू नका. 100% हे जे की पॉईंट होते ह्या की पॉईंटमुळे आरबीचा गेम जो आहे याच्यावरती निर्भर आहे असं वाटतंय. आता विशालकडं
विशाल कोटियन 100% मराठीपेक्षा जास्त हिंदीमध्ये त्या व्यक्तीनं नाव खूप गाजवलं आहे. तुम्हाला माहीत असेल अकबर बिरबल सिरियल होते, त्याच्यामध्ये टॅन टॅडॅन 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 मी स्वतः खूप बघायचो. मी खूप मोठा फॅन होतो म्हणण्यापेक्षा आहे अकबर बिरबल या सिरियलचा. त्याच्यामध्ये खूप भारी भारी गोष्टी असायच्या. आणि ज्यावेळी बिग बॉस मराठीमध्ये हा येतोय बिरबल, मला याचं नाव माहीत नव्हतं, बिरबल येतोय म्हटल्यानंतर मी खूपच खुश झालो. कारण विशाल कोटियन हा फक्त बिरबलच नाही तर खूप चांगले आपण जेव्हा लहान होतो त्या सिरियलमध्ये, जादूच्या सिरियलमध्ये वगैरे खूप जास्त त्यानं चांगलं काम केलं आहे. त्यामुळे हा खूप भारी वाटतो. तो म्हणजे गेम पण त्याचा भारीच आहे. गेमबद्दल बोलायचं झालं तर मास्टर माइंड गेम खेळतो. म्हणजे ज्या घराला बिग बॉसच्या या सीझन 6ला ज्या व्यक्तींनी कीव आणली होती, म्हणजे ज्या व्यक्तींनी अशा व्यक्ती होत्या की बाबा त्यांच्यासमोर कोणी बोलूच शकत नव्हतं, त्या व्यक्तीचा इशू आहे म्हटल्यावर सगळे 4 हात लांब असायचे. ती म्हणजे रुचिता, ती म्हणजे अनुश्री. आणि या लोकांना घेऊन टोळी बनवणं किंवा जे असतं ना आपल्या क्लासरूममध्ये सगळ्यात भांडखोर जे असतात त्यांनाच बरोबर आपल्या ग्रुपमध्ये घेतलं की 100% आपण हुशार मास्टर माइंड समजले जातो. त्या पद्धतीचा गेम प्लॅन हा विशालचा आहे. कारण विशालनं घरात आल्या सगळी लोक ज्या व्यक्तींपासून लांब पळालती, म्हणजे रुचिताबद्दल लांब पळालती, रुचिता लई भांडते लई बोलते, त्या व्यक्तींनाच क्लोज करून त्यांना आपला ग्रुप बनवला होता. त्यामुळं अशा हँडल करणं ग्रुपला खूप मोठी गोष्ट आहे आणि ते विशालनं प्रॉपरली केलं आहे. तुम्हीच बघा त्यातले कित्येक लोक बाहेर गेली पण अजून विशाल हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे विशालला त्या बाबतीत मानलं पाहिजे की त्याचा गेम जो आहे तो मास्टर माइंडने गेम खेळला जातो. तोंडावर बोलतो, मागेही बोलतो. म्हणजे काय, कित्येकदा असं होतं की तो रितेश देशमुख समोर देखील खूप अशा गोष्टी बोलतो की ज्या बाकीचे कोणी बोलत नाहीत. पण कित्येकदा असं होतं की तो माघारी अशी काही गोष्टी बोलतो की तो तोंडावर पडतो. त्यामुळे हा पण त्याचा एक गेम प्लॅनचा हिस्सा आहे. टास्कमध्ये कधीच तो माघारी येत नाही. प्रत्येक टास्क हा ताकदीनं उमेदीनं खेळतो. हां, बऱ्याचदा तोंडावरती पडतो, पण त्याचा एक जर्नी प्लॅन आहे. जर्नी प्लॅन म्हणजे आपण चुका करतो, आपण माती खातो, पण तरी देखील एक म्हणजे असतं ना वरती जाणं खाली येणं, वरती जाणं खाली येणं, अशा प्रकारचा डायग्रॅम विशालचा हा गेम प्लॅन आहे. त्यामुळं त्याचा हा गेम प्लॅन कुठंपर्यंत जातो, विनर मटेरियल आहे, तो विनर जिंकतो की नाही जिंकतो हेही बोललं पाहिजे. पण कधी कधी वाटतं की त्याला आता शेवटला येऊन त्याला अशी एक पनिशमेंट मिळाली की त्या पनिशमेंटमुळं तो कुठला टास्कही खेळू शकत नाही, तिकीट टू फिनाले त्याला मिळू शकत नाही, म्हणजे तो काहीच करू शकत नाही. आता असंच करून जर तो जिंकला तर खरंच मानलं पाहिजे की काय होतं. बाकी हे 2 फक्त माझ्या पद्धतीचे मी बोलले होते, पण याच्यामध्ये अनुश्री आणि तन्वी देखील विनर मटेरियल आहेत, नाही असं नाही. अनुश्री पण सोशल मीडियाचा गेम आहे भाई. सोशल मीडियावरती कधी काय होईल सांगता येत नाही. अचानक सोशल मीडियावरती अनुश्रीची जर काही गोष्टी व्हायरल झाल्या, तिचा काही गेम व्हायरल झाला तर अचानक पब्लिक तिला जर सपोर्ट करायला लागला तर 100% अनुश्री देखील वर येऊ शकते. आणि त्याच पद्धतीने तन्वी देखील सुरुवातीपासूनच म्हणजे लाईमलाईटमध्ये आहेच, देखील ती देखील ह्या दोघांच्या देखील पुढं जाऊन ती जिंकू शकते असं देखील होऊ शकतं. बाकी तुम्हाला काय वाटतं की या दोघांच्यापैकी कोण जिंकल का अजून दुसरा कोण माणूस जिंकल, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता जे मी पॉईंट बोललो हे पॉईंट जर तुम्हाला पटले तर हा म्हणा, नाही पटले नाही म्हणा. कमेंटमध्ये सांगा खरं तुम्हाला काय वाटतं. काय तुमचा भाऊ आहे, 100% सगळ्यांच्या कमेंट वाचतोय. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.